रात्रीचे 12 वाजले की या दोन तरुणी पूर्ण तयारी करून घराबाहेर पडायच्या। त्यांची तयारी म्हणजे मेकअप, पण हा मेकअप काही साधा सिंपल नव्हता। म्हणजे याच मेकअपमुळे ते आजवर पोलिसांच्या हाती लागल्या नव्हत्या। फिट कपडे, तरुण मुलं घालत असलेली जीन्स व शिवलेला शर्ट किंवा आर्मी कलरची पॅन्ट आणि टी शर्ट, हातात अंगठ्या, मनगटावर धागे, पायात तरुणांची सँडल किंवा बूट आणि केस लपविण्यासाठी डोक्यावर रुमाल किंवा मग टोपी। मित्रांनो, याच कारणामुळे या तरुणी आत्तापर्यंत सेफ होत्या, कारण अनेक जणांनी आपल्या सोबत घडलेला प्रकार सांगितला। पण सर्वजण असे म्हणायचे की ते दोन जण तरुण आहेत। आजपर्यंत कुणाला कल्पना नव्हती की त्या तरुणी असू शकतात। जवळपास 6 महिन्यात त्याच परिसरात 30 वेळा सेम टू सेम हाच प्रकार घडत होता। नाशिकमध्ये अनेक वेळा या घटनांनी खळबळ माजली होती। अनेकदा तक्रारी करूनही आरोपी सापडत नव्हते। आरोपी सापडणार तरी कसे, कारण त्या दिवसा महिला असायच्या आणि रात्री पुरुष बनायच्या। आपलं काम झाल्यावर हायवेच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन आपलं मेकअप तोडून परत आपल्या खऱ्या रूपमध्ये यायच्या। नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर फाटा परिसरात ट्रक चालकांसोबत वारंवार हा प्रकार घडत होता। घटनेच्या दिवशी रामेश्वर नाव असलेला ट्रक चालक आपली लोडिंग गाडीने जात होता। अचानक दोन जण जीवाची पर्वा न करता रस्त्याच्या मधोमध गाडीला आडवे आले। रामेश्वर यांना वाटलं की बाबा जीवाची पर्वा न करता गाडी समोर आले म्हणजे काहीतरी कारण असेल, अपघात झाला असेल म्हणून ते मदत घेण्यासाठी चालत्या गाडीला आडवे आले असेल। आणि विशेष, त्या तरुणी तोंडातून शब्द बाहेर काढत नव्हते। म्हणजे कुठल्याही परिस्थितीत त्यांना हे कळू द्यायचं नव्हतं की त्या स्त्री आहेत। तर त्यांनी गाडी थांबवली आणि हात जोडून रामेश्वरकडे आले आणि जवळ येताच धारदार शस्त्र गळ्यावर लावलं आणि दुसरी तरुणी खिसे साफ करायला लागली। रामेश्वर यांच्या खिशात 8,000 रुपये कॅश होते, पण त्यांनी आपला मोबाईल सीटच्या मागील भागात ठेवलेला होता, म्हणून मोबाईल वाचला। आणि या तरुणींची ही सर्वात मोठी चूक। 8,000 घेऊन ते गायब तर झाले, पण त्याच क्षणी पोलीस नियंत्रण कक्षाला 112 या नंबरवर फोन करून मदतीची मागणी केली। माहिती मिळताच पोलीस पथक वेळ न घालवता तातडीने घटनास्थळी पोहोचले। अनेक वेळा या जागेवर अशा घटना घडत होत्या, म्हणून पोलिसांना आज कोणत्याही परिस्थितीत चोरांचा शोध घ्यायचा होता। पोलिसांनी चांगली कामगिरी केली आणि वेळेला महत्त्व दिलं। पोलिसांनी ताबडतोब परिसराची नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली। आता नेहमीप्रमाणे त्या तरुणी शेतात जाऊन आपलं मेकअप तोडून बाहेर येत होत्या, पण आज त्यांचा हा प्लॅन फेल जाणार होता। त्यावेळी पोलिसांना दोन तरुणी रस्त्यावर गप्पा मारत फिरताना दिसल्या। त्यांचा हावभाव असा होता की बिनधास्तपणे हसत हसत रस्त्याने चालत होते। कदाचित त्यांना वाटलं असेल की आपण तरुणी आहोत, विशेष म्हणजे आपण ताठ मानेने पोलिसांसमोरून जात आहोत, आपल्यावर कोण व कशाला संशय घेईल। पण आज पोलिसांना जे समोर दिसलं त्याची चौकशी करायची होती आणि या तरुणी अशा वावगत होत्या जणू त्यांना माहितीच नाही पोलीस का व कशासाठी आलेत। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली तर त्यांचा ड्रामा चालू झाला। पण पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केली आणि तरुणींना हतबल व्हावं लागलं। त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। ते तरुण नसून तरुणी असल्याचे उघड झाले। पण ही 5 जणांची टोळी होती, ज्यात 3 जण पुरुष होते। पण पुरुष हे समोर येत नव्हते, कारण चोरी करताना ते तरुणींना पुढं करायचे आणि स्वतः लोकेशनवर थांबायचे। हाच या टोळीचा प्लॅन होता। टोळीचे मुख्य सूत्रधार 2 तरुण होते, निशांत आणि प्रवीण। 6 महिन्यात जवळपास 30 वेळा त्यांनी अनेक गाड्यांना थांबवून अशाच प्रकारे लुटलं होतं। आणि यावेळी जर चालकाच्या खिशात मोबाईल असता तर आजही हा डाका यशस्वी झाला असता। वाहन चालकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांनी केले।